सर्वोच्च न्यायालय आपल्या अंतरिम निकालात काय म्हणाले? तर केंद्राचा वक्फ सुधारणा कायदा संपूर्णपणे रद्द करण्यास कोर्टाने नकार दिला। हा कायदा दुर्मिळ प्रकरणांमध्ये स्थगित केला जाऊ शकतो असं कोर्टाने म्हटलंय। केंद्र आणि राज्य वक्फ बोर्डावर 11 पैकी 3 पेक्षा जास्त सदस्य बिगर मुसलमान नकोत असं कोर्टाने म्हटलंय। वक्फचा मुख्य कार्यकारी अधिकारी शक्य असल्यास मुस्लिम असावा यावर कोर्टाने भर दिलाय। वक्फवर गैरमुस्लिम सीईओच्या नियुक्तीवर स्थगितीस न्यायालयाने नकार दिलाय। कायद्यानुसार वक्फ तयार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला 5 वर्षांसाठी इस्लामचा अनुयायी असणं आवश्यक होतं। राज्य सरकार एखादी व्यक्ती इस्लामचा अनुयायी आहे की नाही हे ठरवण्यासाठी नियम बनवत नाही तोपर्यंत ही तरतूद स्थगित राहील असं न्यायालयाने म्हटलं। जमीन वक्फची आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाही। जमिनीचा मालकी हक्क उच्च न्यायालयात ठरेल असं कोर्टाने म्हटलंय। वक्फ बोर्ड परस्पर जमिनींवर नवीन मालकी प्रस्थापित करू शकत नाही हेही कोर्टाने अधोरेखित केलंय। सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला वक्फ मालमत्तेने सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केलं आहे की नाही हे ठरवण्याच्या अधिकारावर कोर्टाने स्थगिती आणली आहे।